देशातील एक्सप्रेसवेच्या शर्यतीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात यावेळेस खूप साऱ्या एक्सप्रेसवेचे काम चालू आहे, जे की येणाऱ्या पुढील 3-4 वर्षांमध्ये पूर्ण होतील. हे एक्सप्रेसवेज पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्राला याचा मोठा फायदा होणार आहे. यापैकीच काही एक्सप्रेसवेची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओला सुरू होण्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. यामधील पहिला एक्सप्रेसवे आहे जालना नांदेड दुर्गती महामार्ग. हा एक्सप्रेसवे MSRDCच्या महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे. हा मार्ग 180 किलोमीटर लांबीचा असणार आहे व जालना, परभणी, नांदेड या 3 जिल्ह्यांमधून जाणार आहे. हा एक्सप्रेसवे 6 लेनचा ॲक्सेस कंट्रोल असेल. 2021 मध्ये या एक्सप्रेसवेचा DPR बनवण्यास सुरुवात झाली होती व भूसंपादनाला देखील 2021 मध्येच सुरुवात झाली होती. या एक्सप्रेसवेमुळे जालना ते नांदेड या 2 शहरांमधील प्रवासाचा वेळ 10 ते 12 तासांवरून 6 तासांवरती येणार आहे. हा एक्सप्रेसवे 6 पॅकेजेस मध्ये विभागला गेला आहे. यामधील प्रत्येक पॅकेजसाठी 1800 ते 1900 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे व यासाठी एकूण खर्च 14,500 कोटी एवढा येईल. मार्च 2024 पर्यंत MSRDCने सर्व 6 पॅकेजेससाठी कंत्राटदार निवडण्याचा प्रस्ताव काढला होता. हा मार्ग समृद्धी महामार्गाला देखील जोडण्यात येणार आहे. यामुळे नांदेड ते मुंबईमधील देखील प्रवास सोपा होईल. जालना नांदेड एक्सप्रेसवे ऑक्टोबर 2027 मध्ये पूर्ण होऊ शकतो. यानंतर आहे विरार अलिबाग कॉरिडॉर. हा मुंबईमधील एक मल्टी मॉडल कॉरिडॉर 126 किलोमीटर लांबीचा असणार आहे. या कॉरिडॉरचे 2 भाग असतील. यामधील पहिला भाग 98.5 किलोमीटर लांबीचा नवघर ते बालवली पर्यंत असेल, तर दुसरा भाग 30 किलोमीटर लांबीचा बालवली ते अलिबाग पर्यंत असणार आहे. हा कॉरिडॉर 8 ते 14 लेनचा असणार आहे. विरार अलिबाग कॉरिडॉर हा रायगड, ठाणे आणि पालघर या 3 जिल्ह्यांमधून जाईल. हा कॉरिडॉर NH48, भिवंडी बायपास, NH3, NH4, मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि NH17 या रस्त्यांना जोडणार आहे. विरार अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉरसाठी 55,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या निधीसाठी अजून चर्चा सुरू आहेत. एशियन डेव्हलपमेंट बँक आणि जपान इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह एजन्सी हे सध्या यासाठी 2 भागीदार आहेत. सद्यस्थितीला यासाठी अजून भूसंपादन व बोली सुरू आहे. हा कॉरिडॉर रस्ते, रेल्वे, मेट्रो प्रणालींसह अनेक प्रकारच्या वाहतुकीला जोडणार आहे. हा कॉरिडॉर पूर्ण होण्यासाठी अंदाजे 2030 पर्यंतचा वेळ आहे. यानंतर आहे नागपूर चंद्रपूर एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे 181 किलोमीटर लांबीचा 4 लेनचा असणार आहे. या मार्गाच्या बांधकामासाठी 2023 मध्ये भूसंपादन सुरू झाले होते. नागपूर चंद्रपूर द्रुतगती महामार्ग नागपूरमधून सुरू होईल आणि 700 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचा विस्तार म्हणून काम करेल. हा मार्ग 2027 मध्ये पूर्ण होण्याचा अंदाजित वेळ आहे. या एक्सप्रेसवेमुळे नागपूर ते चंद्रपूर दरम्यानचा प्रवास 4 तासांवरून 2 तासांवरती येईल. पुढील एक्सप्रेसवे आहे कोकण एक्सप्रेसवे. कोकण एक्सप्रेसवे हा 376 किलोमीटर लांबीचा असणार आहे. हा एक्सप्रेसवे पनवेलला सिंधुदुर्गशी जोडेल. या एक्सप्रेसवेमध्ये सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. कोकण एक्सप्रेसवेचा प्रस्ताव महाविकास आघाडीने मांडला होता. हा मार्ग समुद्र किनाऱ्याशी समांतर असणार आहे. सध्या मुंबई ते सिंधुदुर्ग मधील प्रवासाचा वेळ 6 ते 7 तास आहे. यामुळे हा वेळ कमी होऊन 3 तासांपर्यंत येऊ शकतो. कोकण एक्सप्रेसवेचा DPR अंतिम होत आहे व भूसंपादन सुद्धा चालू आहे. या मार्गासाठी 4,205 हेक्टर एवढी जमीन लागणार आहे. कोकण एक्सप्रेसवेला 68,000 कोटींचा खर्च येईल. हा एक्सप्रेसवे कधीपर्यंत पूर्ण होऊ शकते अजून सांगता येत नाही. यानंतर आहे सुरत चेन्नई एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे 1,271 किलोमीटर लांबीचा असणार आहे. सुरत चेन्नई एक्सप्रेसवे हा कुठे 4 तर कुठे 6 लेनचा असेल. हा एक्सप्रेसवे 6 राज्यांमधून जाईल. यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू असतील. या एक्सप्रेसवेमुळे सुरत ते चेन्नई 1,600 किलोमीटरचे अंतर 1,270 किलोमीटर एवढे होणार आहे. या एक्सप्रेसवेचे 2 भाग असतील. यामधील पहिला भाग 513 किलोमीटर लांबीचा सुरत सोलापूर इकॉनॉमिकल कॉरिडॉर असणार आहे, तर दुसरा भाग 707 किलोमीटर लांबीचा सोलापूर चेन्नई इकॉनॉमिकल कॉरिडॉर असणार आहे. हा कॉरिडॉर उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये थेट संपर्क निर्माण करेन. हा एक्सप्रेसवे डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी.